जडूनी जाय संताच्या संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. याच्यावरून समजून घ्या की संत आणि सद्गुरू आपला उद्धार करू शकतात. तुम्ही जे करता, अभिषेक केला, देवदर्शन केलं, चारी धाम फिरून आलो, तरी पण भक्तीचं जे अंग असते ते भक्ती ही झाली बहिर्मुखी. पण भगवंताचं मुख अंतर्मुखी आहे. आपण बहिर्मुखी आहो पण भगवंत अंतर्मुखी आहे. मी काय करत आहो हे अंतर्मुखातून मला पाहतोय आणि मला जाणीव देतो, मला चेतना देतो. मला या झालं का, या इकडे या. हा असा संत महिमा. आणि संत म्हणजे काय, या शब्दाचाच त्याचा अर्थ आहे. संत म्हणजे स्थिर. संत म्हणजे जे अस्थिर आहे ते चंचल आहे, जे स्थिर आहे ते शांत आहे. म्हणून मनाची स्थिरता, चित्ताची स्थिरता झाल्याशिवाय स्वस्वरूपाचं दर्शन होत नाही. बाहेर करतो साक्षी भगवान. आता आपण म्हणाल देव कुठं आहे, देव कुठं आहे. देव सर्वा ठाई आहे, सर्वाभूती आहे. आणि देव हे तत्व आहे. काय देव हे तत्व आहे. देव हे दिसणार नाही. जो चालक आहे तो देव आहे. जो चैतन्य स्वरूप आहे तो देवाचं अस्तित्व आहे. सिद्धाचार्य नमो शिवाय. हे सर्व जाणीव घेण्याकरता सत्संग आणि संत संग दोन्ही पाहिजे. सत्संग, आता हे सत्संग आहे, आणि संत संग म्हणजे त्याच्या सानिध्यात गेलं तरच होईल. आणि अंतरंग सत्संग हे दोन्ही भाग महत्वाचे आहे, अंतरंग आणि सत्संग. बहिरंग आपण पाहतच आहोत, बहिरंग आणि अंतरंग. आणि आपल्याला भक्ती कोणती करायची आहे, बहिरंग तर करतच आहोत. काय करायची राहिली, आता फक्त अंतरंगातलीच भक्ती राहिली. बहिरंग करत आलो, सर्व बाहेरचं पाहत आलो, भक्ती करत आलो, पण ज्याची करायला पाहिजे त्याची केली नाही. कर्त्याची भक्ती नाही केली, कर्त्याला ओळखलंही नाही. आणि त्या कर्त्याची ओळख घेऊन त्याची भक्ती करणं म्हणजे खऱ्या अर्थानं भगवंताची ओळख घेणं आहे. आणि म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज, सद्गुरु भगवंत परमहंस नेपाली अप्पा स्वामी, स्वामी समर्थ, संत गजानन, भगवान मुंसाजी, समर्थारको जी, राठ संत तुकडो जी,
साईनाथ संत सेवालाल भगवान गौतम बुद्ध की पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम गोपाल कृष्ण नमः पार्वते पते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मानवता सिद्धाचार्य सर्व गुरुदेव शक्ती चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती प्रत्येकामध्ये गुरु आहे आणि प्रत्येकामध्ये गुरुत्वाकर्षण निर्माण करायचं आहे. म्हणजे आकर्षण नाही झालं, गुरु आहे पण गुरुत्वाकर्षण नाही झालं तयार. गुरुत्वाकर्षण म्हणजे समजलं, लोखंडाजवळ जर चुंबक आलं आणि विशिष्ट जवळ आलं, दूर असलं जमत नाही. जसं 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 जवळ याल त्यावेळे गुरु काही सोडणार, त्या लोखंडाले त्या चुंबकाले भिडावंच लागणार आहे. ज्या वेळेला चुंबकत्व त्याच्यात आलं, गुरुत्वाकर्षण तयार झालं. गुरु आहे पण गुरुत्वाकर्षण तयार झालं नाही अजून. आकर्षण होते. तुम्ही दिसले की तुमच्या जवळ माणूस सहज येते, तुम्हाला नमस्कार म्हणते, जवळ येते. ते काय पाहून येते, कसं पाहून येते ते समजत नाही, पण असं वाटते की इथे जाऊन आपण 2 शब्द बोललं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, म्हणजे आकर्षण होते. हे आकर्षण निर्माण होण्याकरता काहीतरी कृती, काहीतरी आपल्यात कौशल्य, काहीतरी आपल्यात गुण आपल्यात जर आले तर आपल्याजवळ आकर्षण तयार होते. त्याचप्रमाणे संतांच्या संगती आपण जर गेलो तर संत तत्वज्ञान आपल्याला जे कठीण आहे ते सुलभ करते. काय करते? जे अनाकलनीय आहे, ईश्वर अनाकलनीय आहे, आकलन होत नाही. कारण तो एवढा अनंताचा, व्यापक स्वरूपाचा, परम स्वरूपाचा जो निर्गुण आहे तो आकलनाच्या बाहेर आहे. पण त्याचा एक प्रसाद म्हणून तुम्हाला कोण देतात? सद्गुरूच्या हातानं प्रसाद. सद्गुरू देते तुम्हाला प्रसाद आणि त्या प्रसादानूनच तुमचं जीवन पावन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देव कोण? देव कुणाला दिसणार नाही. देव म्हणजे गुरु, गुरुदेव. काय म्हणते? सद्गुरुनाथ, सद्गुरुनाथ, गुरुदेव. आणि गुरु आणि संत, सद्गुरु हेच भगवंताचं प्रगट रूप आहे. हे सगुण हेच आहे. दुसरा सगुण तुम्ही म्हणसाल की याच्याशिवाय काय आहे, त्याच्याशिवाय काय आहे, त्याच्याशिवाय काय आहे. अरे आपली पात्रता नाही आहे त्याला आकलन करण्याची, त्याच्याशिवाय काय आहे असं म्हणण्यापेक्षा आहे त्या समयामध्ये सादर व्हा, समयामध्ये समरस व्हा. जसा समय येतो तसं समरस व्हा, म्हणजे तुम्हाला समदृष्टी आल्याशिवाय राहणार नाही. समदृष्टी आली की सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते. अशी शक्ती, अशी बुद्धी भगवंत आपल्याला देतो आणि भगवंत येतो आणि घरी कामही करतो तरी त्याची ओळख होत नाही. हे कोणी सांगितलं? अभंग घेऊ आपण नाथाचा. कोणाचा घेऊ? संत एकनाथ. सेटिंग करून ठेव ना, मना चिट्ट्या वाढल्या नाही पाहिजे. अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाती माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग.
हे उंबरठ्या शिकायचे चिव उंबरठ्या शिकायचे चिव आम्ही जातीहीन उमरट्याची कैसे आम्ही जातहीन उंबरठ्या शिकायचे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन रूप तुझे कैसे पाहू पायरीची होऊ दंड गावोनी अभंग पायरी पायरीची होऊ दंड गावोनी अभंग नाथा घरी नाची माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाची माझा सखा पांडुरंग अबीर बोला वाळवंती गाऊ आम्ही वाळवंती नाचू वाळवंती गाऊ आम्ही वाळवंती नाचू चंद्रभागेच्या पाण्यात अंग अंग नाव चंद्रभागेच्या चंद्रभागेच्या पाण्यात अंग अंग नाव पायरीची होऊ दंड गावोनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर कुठं कडवं म्हणताय तिकडे कडवं घेतलं ना आता वाळवंती गाऊ आम्ही वाळवंती नाचू वाळवंती म्हणा सखा पांडुरंग अमीरा पुंडलिक वरदा पंढरीनाथ हा बोलू नका बोलू नका हे नाव नका लिहा आता राहू द्या मग होईल ते हा पहिले इकडे पहा हा
बसा 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 खाली बसा बसा खाली बसा हो ते एकमेकाजवळ सरकवलं की होती ती आपल्याला नाही घ्यायला लागत हा बसा खाली बसा जय जय राम कृष्ण हरी 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 कुंडली गवरना हरी विधाला गरमी होत आहे फॅन लावून द्यायची बटन लावा ना फक्त तेवढंही समजत नाही एक जणांना उभं राहतं बटन दाबून द्यायची भगवंतानं सुदर्शन चक्र फिरवलं आपल्याला हे चक्र फिरवलं बोट लावलं नाही आपल्याला भगवंतानं सुदर्शन चक्र फिरवलं आपल्याजवळ एका बोटाने हे चक्र फिरते फक्त काय करावं लागते टच टच केला की फिरते है की नाही आता जग जवळ आलं विज्ञानानं त्याचा अस्तित्वाची आपल्याला जाणीव दिली आणि विज्ञानही मान्य करते की अदृश्य शक्ती आहे विज्ञान मान्य करते आहे त्यांनी सांगितले की अजून त्या शक्तीची ओळख आम्हाला झाली नाही पण ती आहे मात्र नक्की हे विज्ञानही सांगते है की नाही पण हे आपल्या अनादी काळापासून पौरुषीय शक्ती ऋषी मुनी हे सर्व तपश्चर्या करत आधीच त्यानं हे शास्त्र आपल्या पुढे आरसा म्हणून ठेवलं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 108 उपनिषद धर्मग्रंथ लागेल तेवढे आहे त्या भगवंताचंच अस्तित्वाची गुणगान गात आहे हो आणि कठीण आहे आणि सोपं आहे कठीण का वाटते संत कृपा सद्गुरु कृपा झाली नाही म्हणून कठीण वाटते आणि सद्गुरु कृपा जर झाली संत कृपा झाली तर सगळं सोपं होऊन जाते आणि हे प्रतिनिधी आहे परमात्म्याचे प्रतिनिधी म्हणजे कोण आहे अलग अलग भागात एक एक संत आहे पाहून घ्या तुम्ही कोण्या जिल्ह्यात कोणता कोण्या जिल्ह्यात कोणता इकडे गेलं तर भगवान मुंगसाजी तिकडे गेलं तर केदाजी महाराज भोजाजी महाराज आहे तिकडे नगाजी महाराज आणि प्रत्येक ठिकाणी संताचं एक पीठ आहे आणि हे कोणच तयार केले हे संत म्हणजे त्या सनातन अस्तित्वाचे मूर्तिमंत स्वरूप आहे हे संत आणि संत हे स्वतः स्थिर असते स्वतः स्थिर असते आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी वास करतो जिथं संत आहे तिथं भगवंत आहे संततेची भगवंत तेची संत लक्षात घ्या आणि आपण देव म्हणून सर्व जग देवाचं देवत्व जाणत नाही देवच दिसला पाहिजे म्हणते म्हणे आता देव तर या मूर्ती रूपानं आहे सगुणामध्ये मूर्ती रूपानं आहे जसा आपला फोटो काढला लावला भीतीने आपला फोटो कॅमेरा काढून लावून दिला ते फोटो म्हणजे आपण आहे की नाही पण फोटो म्हणजे मी आहे का मी तर नसतो तिथं आलो असतो का हे फोटो म्हणजे सगुण आणि आपण सगुण आहो म्हणून त्याच्यात आलो पण या फोटोतून आतून फोटो घेणारा कोण आहे तो आहे निर्गुण लक्षात आलं हे काही आपल्याला या गतकरणात जास्त पडू नका फक्त सांगतो तेवढं ऐकत जा आहे की नाही अभंगाचा हा मागोवा घेत आपण आलो हा अभंगाचा मागोवा याच्याकरता आहे आणि हे जे सत्य आहे हे सत्य अजूनही जगापुढे आलेलं नाही पाहिजे असं वास्तविक स्वरूप त्या भगवंताचं अजूनही मांडलं चाललं नाही
अजूनही आपण अज्ञान रूपी अंधारात खिचपत आणि रस्ता शोधतो आहे, पण अजूनही रस्ता सापडला नाही. हा, म्हणून कुठे जायचं आहे? संताच्या जवळ जायचं आहे. अलीकडे आहे, संताच्या जवळ जायचं आहे. संताच्या जवळ जाणं म्हणजे काय मांडीला मांडी लावून बसणं आहे का? गेलो मी त्याच्या जवळ, मांडीला मांडी भिडून त्याच्या बरोबरीनं बसलो. गेले संताची संगत नाही मला. संताच्या अंतरंगामध्ये जायला लागते. तेवढं आपल्या भक्तीचं प्राबल्य बनलं पाहिजे, जेणेकरून आपण संताच्या हृदयापर्यंत पोचलो पाहिजे. बाहेरून पोचणं अलग आहे, पण अंदरून जाऊन घर करणं अलग आहे. बाहेर घर किती मजली बांधा, पण कोणाच्या मनात घर करण्याकरता फारच काळ लागते. मनात घर करणं कठीण आहे. बाहेर किती मजली घर करता येते, पण मनात घर करणं म्हणजे एवढं सोपं नाही. कर्तव्य दक्ष होऊन जो सर्वस्व आपलं समर्पित करतो, सर्वांसाठी सुखादुःखामध्ये सहभागी असतो, त्या हृदयामध्ये करुणा, दया, क्षमा आहे. हा, प्रत्येकाप्रती दुःख आहे. अशा ठिकाणी भगवंत बसलेला असतो. त्याला ते विचार येतात, बाकी त्याला विचार येत नाही. आता भगवंत आणि भक्त, संतांनी स्वतःला देव आहे असं कधी म्हणलं नाही. मी देव आहे असं म्हणलं नाही. त्यानं एकच सांगितलं की तो सर्वव्यापी परमात्मा आहे, सर्वभूती आहे, एवढंच सांगितलं. जास्त खोलात जायचं नाही. तो सर्वव्यापी असून सर्वभूती वास करत आहे, असा तो देव आहे. म्हणून त्यांची दृष्टी ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक जा, ते तुझे सद्गुरु पाय. जिथं तुम्ही मस्तक ठेवलं तिथं सद्गुरूचे दोन्ही पाय तुमच्या हाती येतात. आता मस्तक ठेवणारे मग कमाय. आता तुम्ही डोकं टेकवलं की देव आला का तुमच्याजवळ आहे, पण त्याची ओळखच होणार नाही. फक्त एवढं माहित आहे की हे सांगते ते बरोबर आहे. बरोबर आहे तर मग वागतो का तसं आपण? ते म्हणते तसं चालतो का? ते म्हणते त्या रस्त्यानं निघतो का? मनाची तयारी झाली का? अजून मनाची पातळी उंचावली का? नाही, अजून ती स्तर अजून यायचाच आहे. त्या स्तरावर आपण गेलोच नाही. ते स्तर ऊर्ध्व स्वरूपात आहे. आपण अधोगती इकडे जास्त आहे. म्हणजे कुठून आपण खालचं जास्त पाहिलं, वरचं काही विशेष पाहिलं नाही. मग ऊर्ध्व गती धारणा केल्याशिवाय ब्रह्मांड चेतन होत नाही आणि पिंडाला जागरण येत नाही. पिंडाला जागरण होण्याकरता ब्रह्मांड चेतन झालं पाहिजे. आणि पिंडीचे ब्रह्मांड कुंड, खंडन त्याचा आहे अखंड. हे अखंडत्व आहे. असे पिंड आणि ब्रह्मांडाचा संबंध आपण जर विचार केला तर पिंड म्हणजे जीव आहे आणि ब्रह्मांड म्हणजे शिव आहे. लक्षात घ्या, ब्रह्मांड म्हणजे शिव आणि पिंड म्हणजे महादेवाची पिंड आहे की नाही? पिंड म्हणजे महादेव आहे की नाही? मग पिंडी ते ब्रह्मांडी. लक्षात घ्या, हे अभ्यास कसा आहे? पिंडी ते ब्रह्मांडी अशा स्वरूपामध्ये त्या संतांनी आपल्याला कूट अभंग रचून, कूट म्हणजे गुढ असणारे, भक्कम अभंग आहे, ते काही फुटले नाही अजून कोणाने. हे असे कूट अभंग लिखित केलेले आहे. त्याच्यात पूर्ण गूढ रहस्य आपल्या पिंड ब्रह्मांडाचं दिलेलं आहे. पण ओळखण्याची पात्रता आपल्यात नाही, पाहण्याची दृष्टी आपल्याला आली नाही. आपण चर्मदृष्टीनं पाहतो, संत ज्ञान दृष्टीनं पाहतात, अंतर्दृष्टीनं पाहतात. आणि त्या संताला पाहणारा, दिव्य दृष्टीनं पाहणारा परमात्मा आहे. दिव्य दृष्टी प्रत्येकाला कोणालाच येत नाही. कोणाला आली दिव्य दृष्टी? अर्जुन आले, भगवंत गोपाल कृष्णानं दिली. आणि ती दिव्य दृष्टी म्हणजे पूर्ण विश्वात्मक स्वरूपाचं जे त्याचं पुंज स्वरूप आहे, जे सर्वांगामध्ये आहे, सर्व अंतरंगामध्ये आहे, अंतर्बाह्य आहे, असं त्याचं अस्तित्व अनुभूती देणारी गीता जी निघाली ती आपल्या ओळख, आपल्या पिंड ब्रह्मांडाची ओळखच गीतेमध्ये आहे.
त्याप्रमाणे भगवंत भ म्हणजे भरला, कोणच भ म्हणजे हा, भ म्हणजे भूमी, भ म्हणजे हा भगवान या शब्दाचा अर्थ सांगतो. भगवान लक्षात आलं. भ म्हणजे भूमी. जाऊ दे ना, एक लावून ठेव, जाऊ दे त्याच्या मनानं. भ म्हणजे मुके नका राहू, सांगायचा पटपट. तुम्ही काय एकदम असं टकळी लागल्यासारखेच करावं लागले. अरे मी बोललो की उत्तर द्यायचं ना. भ म्हणजे हा, दुसरा शब्द ग म्हणजे गगन, ग म्हणजे हा भग, वा म्हणजे वायू, व म्हणजे वायू. वा म्हणजे एक काना आला. आ म्हणजे काय? आ म्हणजे वा म्हणजे वायू. न म्हणजे नीर, न म्हणजे भगवान या शब्दाचं जर विवरण केलं तर भ भूमी आलं, ग गगन, व वायू है ना. आणि नाही आलेलं आहे. आ म्हणजे आदित्य, आदित्य म्हणजे सूर्य, आदित्य म्हणजे सूर्य. आणि न म्हणजे नीर म्हणजे पाणी. भगवान या शब्दात पूर्ण अर्थ आहे, पण समजल तेव्हा ना, जेव्हा घातल्या पाण्यानं गंगा वाहत नसते, बुद्धीनं कस लावा लागते, त्यावेळेला खऱ्या अर्थानं चमकते ज्ञान. लक्षात आलं. भगवान म्हणून भगवान शब्द प्रत्येक जण काढतात. आपणही म्हणतो भगवान, पण भगवान या शब्दाचं अस्तित्व हे पूर्ण विश्वाले धरून आहे, पंचतत्वाले धरून आहे. त्या पंचतत्वातून भगवान शब्द निर्माण झालेला आहे. अशा या स्वरूपामधून जर दृष्टी ठेवली तर आपल्याला ठाई ठाई अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक शब्दातून भावार्थ गुह्यार्थ आपल्या लक्षात घ्यावं लागेल, म्हणजे ज्ञानाचा उदय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उदय झाला आणि नाथाच्या घरी भगवंत आले. कोणाच्या घरी? पण नाथ कसे होते? काऊन तिथं का आले भगवंत? नाथाला स्वतःची जीवाची पर्वा नाही, नाथाला अभिमान नाही, नाथाला करुणा दया क्षमा सर्व त्याच्यात भरून. आणि नाथ एक असे संत आहे की तिथं सरस्वती लक्ष्मी दोन्ही होत्या. नाही तर जिथं सरस्वती आहे तिथं लक्ष्मी राहत नाही, जिथं लक्ष्मी असते तिथं सरस्वती राहत नाही, असं आहे. पण नाथ एक असे संत होऊन गेले नाही, आजही आहे असं म्हणायला हरकत नाही. शरीराने गेले पण त्याचं तत्वज्ञान तर संजीवनी सारखं आहे. हे नाथ असे तत्वज्ञान त्यांनी आपल्या पुढे मांडलं. ते तत्वज्ञान हे आपल्या सर्व संतांनी मान्य केलं, सर्व संतांनी मान्य केलं. आणि त्या ठिकाणी संत एकनाथ महाराजानं ज्ञानेश्वरीचं जे शुद्धीकरण पाहिजे, शुद्धीकरण झालेलं आहे. ज्ञानेश्वर तर गेले, मग एकनाथाच्या त्या सानिध्यात ज्ञानदेवानी सांगितलं की ही ज्ञानेश्वरी तू शुद्धीकरण करून टाक, ते हात फिरव त्याच्याहून. म्हणजे त्याच्यात ज्ञानदेव आले. एकनाथात कोण आले? ज्ञानदेवानं त्यांना सूचना दिली, म्हणजे ते स्वतः तिथं आले आणि लाख काम आले. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण कोणा केलं? संत एकनाथ महाराजांना. लक्षात घ्या, त्यांचा कालखंड कोणता? नंतरचा आहे. हे आधीचा कालखंड. ते समाधिस्थ झाल्यावरही काही जे काही परिवर्तन घडलं ते संत करून घेतात, संताकडून करून घेतात, संत संताकडून करून घेतात. म्हणून नाथा घरी भगवंत का आले, कोणा रूपाने आले, कसे आले? हो, आणि ते तर सर्वांमध्ये भगवंत पाहत होते. एकाकडे म्हणाल का याच्यात जो भगवंत आहे, ते तर सर्वाला भगवंत मानत होते. म्हणून त्यांच्या घरी वृद्धी सिद्धी वास करत होती आणि भगवंतही तिथं रमले होते. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, हे
घरी हो. अबीर अबीर म्हणजे काय माहित आहे? अबीर नेहमीच म्हणतो आपण. अबीर शब्दाचा अर्थ काय? बुक्का. हा, बुक्काचा रंग कसा आहे? बुक्क्याचा रंग कसा आहे? हा, विठ्ठलाचा रंग कसा आहे ना? कृष्णाचा. हा, म्हणजे हे बुक्का म्हणजे भगवंताचं खऱ्या अर्थाने त्याचा रंग होय. लक्षात आलं? अंधार आहे, या डोळ्यानं काही दिसणार नाही. आणि डबीची गाडी उघडली तर अंधार होता, डोळे उघडे होते तरी दिसलं नव्हतं. आणि डबीची गाडी उघडली की कोण बसून आहे, कोणती वस्तू कुठं आहे हे लगेच दिसते. म्हणजे प्रकाशानं सगुण आला. कशानं आला? अंधार म्हणजे निर्गुण. अंधार म्हणजे डोळे असून न दिसते, न दिसणं म्हणजे निर्गुण. डोळे असून न दिसणं म्हणजे निर्गुण. आणि तो म्हणजे काळा काळा काळा. म्हणून भगवंत माऊलीनं भजनामध्ये सांगितलं काय? विठ्ठल हा काळा, 4 मध्ये घ्या ना. विठ्ठल हा काळा काळा देखिला सगळा. विठ्ठल हा काळा काळा. पुन्हा एक राहिली फेरी, 3 वेळ घ्यायचं. उलिया हंस गोळा गिळला सगळा. विठ्ठल हा काळा काळा. हो, विठ्ठलाचा रंग इकडे पहा. विठ्ठलाचा रंग, हा, म्हशीचा रंग, आसोलीचा रंग, आणि तुमच्या फळ्याचा रंग. आणि त्या फळ्यावर रंग खडू म्हणजे खडूचा रंग. आणि खडू म्हणजे पांडुरंग, फळा म्हणजे विठ्ठल. पटल का? नाही पटल. अरे काळा रंग म्हणजे फळा म्हणजे काळा, ते झाला निर्गुण. त्याच्यात अक्षर लिहिलं की सगुण. अक्षर माझे लक्षण म्हणलं की नाही, मी अक्षरामध्ये आहो, मी शब्दामध्ये आहो. शब्दे केली जाडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. धरिला पंढरीचा चोर. अक्षर रूपामध्ये, शब्द ब्रह्मामध्ये माझं अस्तित्व आहे, ते शोधून पाहे. मी अक्षर ब्रह्मामध्ये आहो, शब्द ब्रह्मामध्ये आहो. मी अहम ब्रह्मास्मी आहो. कोण म्हणते? परमात्मा म्हणते मी अहम ब्रह्मास्मी आहे. मी स्वतःला म्हणतो अहम ब्रह्मास्मी आहे. जमल का? नाही. तो म्हणत आहे मी अहम ब्रह्मास्मी आहे. सर्व स्थळी मीच भरलेला आहे. माझं अस्तित्व उकलावं लागते, उघडावं लागते. मी असून दिसत नाही, मी असून दिसत नाही, पण आहो ठाई ठाई, पण आहो ठाई ठाई. ज्याप्रमाणे काळा रंग सांगितला याला निर्गुण म्हणलेला आहे. लक्षात आलं? ज्यावेळेला प्रकाशात आला त्याला पांढरा रंग म्हणजे पांडुरंग म्हणलेला आहे. प्रकाशात येणे म्हणजे प्रगट होणे. ते शब्द प्रगट हो की अभंग प्रगट हो की अजून प्रकाश कोणता प्रगट झाला की त्याचं सगुण रूप तयार झालं. आणि जोपर्यंत दिसते तोपर्यंत सगुण, दिसत नाही त्यावेळेला निर्गुण. आणि जो माणूस डोळे आहे
दिवसाही जर त्याचा मेंदूमध्ये जर चक्कर आली तर त्याला दिसते का? त्याला पूर्ण जग फिरायला लागलं, सूर्यही फिरायला लागला, चंद्रही फिरा, घरही फिरायला लागलं, आडही फिरते, पण खरं फिरते का ते? त्याच्या डोक्यात ते चक्र तयार होते. लक्षात आलं? मग एखादा माणूस कोमात गेला, त्याला डोळे नाही का? त्याचा श्वास चालू नाही का? तरी त्याला जाणीव आहे का? असं का झालं? त्याला कोमात गेला म्हणते ते होय निर्गुण, ते होय. आणि ज्या वेळेला चेतना आली, डोळ्यानं समजा लागलं, हा ओळखायला लागला, ओ म्हणते, त्यावेळेला आला सगुण. कसं नातं लावता येईल निर्गुण सगुणाचं? आपल्याच जवळ आहे सगळं, आपल्याच ठाई आहे सगुण आणि निर्गुण. निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी, तव झालो प्रसंगी, गुणातीत निर्गुणाच्या भेटी. पाहता आपोली जीवापै खादेली, पाहता बरोबर म्हणा, काही नका म्हणू, ऐकू आलं तरच म्हणा. पाहता आपोली जीवापै खादेली, खेचरी लागली, खेचरी लागली, पाहता पाहता निर्गुणाचे भेटी. हो, आता लक्षात आलं असेल की निर्गुण सगुण हे परस्पर पूरक आहे, एकमेकाले सोडून नाही. पण सगुण आसक्ती संपल्याशिवाय निर्गुणाची शक्ती प्राप्त होत नाही. सगुणाची आसक्ती संपली पाहिजे. म्हणजे काय? मनाने लावून गेले की दिसते हे नश्वर आहे, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सगुणासक्ती मनाला आहे. कोणाला? कोणाला आहे? मनाची आसक्ती ज्या वेळेला कमी होईल, अनासक्ती ज्या वेळेला होईल, त्यावेळेला सगुणाचं आकर्षण, आसक्ती, मोह, लोभ सर्व काही जे विकार आहे ते सहजासहजी दूर जायला लागेल. आणि मग निर्गुणाच्या अस्तित्वाची, मग निरंजनी स्वरूप साचे, पट्टी पकडा बरोबर. निरंजनी स्वरूप साचे गाठूया अनिर्वाचे, परेवर हस्त तयाचे क्षण क्षण आदरी नाचे. चाल बरोबर. वाणी वैकुंठीला गेले अविचार सारे मेले, हो. चाल बरोबर वाजवा, पेटी, ताल, स्वर. हा, हे बी मला शिट्टी मारते. ताल बरोबर नाही म्हणते, शिट्टी वाजवते, थांबवा. माईक म्हणते शिट्टी वाजवली की समजा की आपलं हुकलं. ते म्हणते थांबा, तामे बरोबर बसवा. असं आहे. बंद करून टाकून नुसतं साधं ठेवून देणं, जाऊ दे ना. हा, हे साऊंड आपल्याला धार्जिन नाही आहे. माईकही धार्जिन नाही, इथंचे माईक लावणारे बी धार्जिन नाही. ते वर खाली करतच राहते. हे काय आहे?
लक्षात आलं का? जे आपली एकाग्र चित्त लावलं की नाही ते खंडनपणासाठी होईल. म्हणजे आपण किती पक्के आहो हे पाहण्याकरता हे परीक्षा आहे, असं आहे ते. म्हणून हा? पाहता पोलीस जीवा फैक आदली आणि खेचरी लागली पाहता पाहता. खेचरी म्हणजे समजलं का? खेचरी खेचरी म्हणजे ओढून गेले, खेचणे. ही खेचरी आतमध्ये आहे म्हणून श्वास अंदर येते. खेचरी कुठे आहे? हा, बाहेर आहे का? मग खेचरी आत आहे. तसंच आपलं चित्त खेचून घेणे ही खेचरी आहे. चराचरी चाचरी खेचरी भूचरी अगोचरी 5 मुद्रा शास्त्रामध्ये सांगितल्या. अगोचरी म्हणजे न दिसणारी, चराचरी म्हणजे प्रत्येका ठिकाणी येणार, पाहण्याची दृष्टी येणे. हा, आणि खेचरी म्हणजे आत ओढणे. हा, भूचरी म्हणजे नासिकाच्या शेंड्यावर स्थिर होणे. लक्षात आलं? चाचणी म्हणजे चाचणी करणे, तपासून घेणे, शोधून घेणे, पारखून घेणे. पाक जमला की नाही बुंदीचा चाचणी करावी लागत असते, नाही का? पहिले चाचणी करते मग त्याची बुंदी बनवते, आहे की नाही? मला माहित नाही, मी काही स्वयंपाक नाही करत, पण लोक म्हणते अशी. चाचणी केल्याशिवाय स्वयंपाकही जमत नाही. लक्षात आलं? म्हणजे चाचणी खेचरी भूचरी चराचरी अगोचरी 5 मुद्रा आहे. पण तुम्हाला ज्ञान घ्यायला फुरसत कुठं आहे? आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो त्याच्यातलं किती पकडता तुम्ही दाखवा बरं, किती घेता जवळ. सांगताना खुल्या मनानं सांगतो, पण घेणारा कुठं आहे? सांगितल्यावर सांगतो का? आपणाशी ठावे ते सकळाशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. म्हणून आम्ही खुल्या मनानं खुल्या मुक्त कंठानं त्या भगवंताचं वर्णन मोकळ्या निर्मळ मनानं करतो. कुठे आडी काडी ठेवत नाही. कारण दाना तो देतो तो देव आहे. गुरुजी सांगते नेहमी, तो ज्ञान देतो तो कोण आहे? जो ज्ञान देत आहे आता तुम्हाला, हे कोण आहे? देतो तो देव आणि घेतो तो घेतो ते आपण, आहे की नाही? पण आता देतो तो देव द्यायला लागला, तुमच्याच हाताने द्यायला लागला. एवढी मोठी वास्तू व्हायला लागली इथं. तो देव देत आहे, पण देतो त्याला दाता म्हणते. देतो त्याला काय म्हणते? हा, दाता. वो सबसे बडा दाता, वो सबसे बडा दाता. तो सगळ्यात मोठा कोण असेल? तो सगळ्यात मोठा हा दाता तो देव आहे. तो देतच आहे. जीवन दिलं, डोळे दिले जग पाहणे, दिले की नाही? कान दिले की तुम्हाला, तुम्ही आणले? कान त्यानं दिले, नाकही दिलं श्वास घ्याले, डोळे गेले जग पाहणे, सृष्टी पाहणे, गंध घ्याले, आणि जिभा दिली रुची कोणती, कोणा गुणधर्म कोणता आहे वस्तूचा ओळखण्याकरता. त्वचा दिली स्पर्श घ्याले, दिली ना. श्वास दिला, 24 तास तुम्हाला श्वास द्यायला लागला, तो देव. जो देत आहे तो देव, जो चालवत आहे तो देव, जो हाताने सर्व काम करतो आहे तो देव, या मुखानं ज्ञान सांगतोय तो देव. आता देव देव म्हणता म्हणता आपण तेच सांगत आलो, पण तरी देव समजत, तरी म्हणते देव कुठं आहे? देव कुठं आहे की नाही? आता देव देने वाला देता है थप्पड़ फाड़ के, फक्त घेणाराच सापडत नाही. लेने वाला होना म्हणते, पण तो सापडला पाहिजे. त्यावेळेला घेणारा आणि देणारा, घेता घेता देवाचा हातही घेऊन घ्या म्हणते, देणाऱ्याचा हात घेऊन घ्या म्हणते, पण घेणारा लागेल ना. म्हणून दाता वही सबसे बडा दाता म्हणलेला आहे. आणि तो दाता या भगवंताचा अस्तित्वाचा ज्ञानाचा जो कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, अशा स्वरूपामध्ये कैवल्य हेच
त्या भगवंताचं अस्तित्वाचं खरं स्वरूप आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. आणि कैवल्य म्हणजे काय? कैवल्याला मनाला जे मनाला स्थिरता पाहिजे, मनाला जे सूक्ष्मदृष्टी पाहिजे, आणि त्याच्याशिवाय कैवल्य पान करता येत नाही. म्हणून कैवल्याच्या चांदण स्वर दाखवत जा, स्वर दाखवत जा, स्वर दाखवत जा. चंद्रभाऊ पांडुरंगा, चंद्रभाऊ मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला कैवल्याच्या कैवल्याच्या हो चंद्रभाऊ पांडुरंगा मन करा. केलं का मन थोर? आपण मन थोर केलं का? वा, केलं नाही तर काय? 5,000 देणं म्हणजे मन थोर झालं. तेव्हा आले कोणा 11,000 दिले, मन थोर झालं. देवासाठी द्या लागलो ते थोर झालं ना. काही जणांना 50,000 दिला, ते मन थोर झालं. जसं मन थोर झालं तर ते द्या लागला. आणि देणारे तुम्ही आहे की देव? म्या दिले. तिथं कोण येते? म्या दिले. हा, म्या इतके दिले, पण कोणा दिले तुले? तुले माल कोणा दिला वावरात? तुले कापूस कोणा दिला? पाणी कोणा पाडलं? ऊन कोणा दिली? आणि त्या जमिनीतून पालन पोषण कोणं केलं? भूमीनं. त्या भूमीतून देवानं सर्व काही आपल्याला पंचतत्वाच्या सानिध्यात देतच आहे. हवा विकत आहे का? कोरोनाच्या वेळेला विकत घ्यायची पडली. हवा जर ज्यावेळेला दूषित होऊन जाईल. आता जगात मोठं संकट उभं झालं. अणुयुद्धाचा प्रसंग आहे. रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज म्हणतात. या जगानं आम्हाला सगळा संघर्ष करायला लावला. सर्व संघर्ष करत करत तरी आम्ही डगमगलो नाही. किती परीक्षा घेते घे, किती घेते घे, तरी आम्ही हटणार नाही. एवढे आम्ही पक्के भक्त बनलो पाहिजे. मन करा थोर म्हणजे घट्ट बना लागते. हा, पट्ट शिष्य बना लागते. पट्ट शिष्य, घट्ट आणि पट्ट शिष्य बनला की मग मात्र गुरु तिथं स्वयंभू तत्व तयार करतो. स्वयंभू सहज तुम्ही बोलायला लागसाल. सहज तुम्ही त्या समयावर सावध कराल. त्या सहजच तुम्ही पुढे काय होणार हे सांगू शकता. पुढे काय होणार हे कोण बोलून घेते? हा बोलून घेणारा आपल्या मानवी बुद्धीमध्ये आहे. कोणाच्या बुद्धीत? मानवी बुद्धीत आहे. आणि देवानं असं एक सृष्टी अशी रचलेली आहे, प्रत्येकाप्रती एक लक्षण दिलेले आहे. कावळा बोंबला म्हणजे काय? कावळे कमी होणं म्हणजे काय? चिंचीले बार कोण्या वर्षी येते, कोण्या वर्षी येत नाही. आंब्याले बार येत नाही, त्या वर्षी काय होते? बार आला जास्त, त्या वर्षी काय होते? पाऊस जास्त येते की कमी येते? हे सर्व या सृष्टीचंच उत्तर आहे. याचं उत्तर सृष्टीत आहे, पण पाहण्याची दृष्टी नाही. इथं समजत नाही. नाही तर बरंच काही निसर्गात तयार आहे. तयार निसर्गामध्ये आहे तर वाढून आहे, फक्त आपल्याला पाहता येत नाही, खाता येत नाही. हे यालाच म्हणते अज्ञान. लक्षात आलं? पण संतांची दृष्टी ही खरोखर अति सूक्ष्म दृष्टी होती. त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी भगवंत निरंतर राहत होते. निरंतर राहत होते. असं निरंतर अस्तित्व एक तप भगवंत एकनाथाच्या घरी होते. कोणाच्या घरी? संत एकनाथाच्या घरी. आणि त्या ठिकाणी एकनाथाच्या या संगतीनं भगवंत रंगत होते, रमत होते, त्यांच्या वाणी ऐकत होते. कोणाला कशी वागणूक देते, त्यांच्या मुखातून कसे बोलते, किती प्रेम आहे, किती माझं मी त्याला प्रिय आहो, हे पाहण्यासाठी भगवंत तिथं सगुण रूपात आले. कशात आले? सगुण रूपात आले. पण त्या सगुण रूपावर विश्वास बसते का कोणाचा? बसते? प्रत्यक्ष देव जरी तुमच्या जर रूप बदलून आला तर तुम्हाला ओळखता येत? हा,
त्या ठिकाणी एक आता नवीन भजन आलेलं आहे. हो, त्या भजनाचं हिंदी भजन आहे आणि ते देव कोण्या रूपाने ते कसा येते हे मला ओळखता येत नाही. लक्षात आलं? हे असं त्या कवीनं म्हणलेलं आहे. आणि अशा स्वरूपामध्ये सर्व ठिकाणी देव दिसते. कोणाले? संताले. आपल्याला देव दिसत नाही. आपल्याला देव दिसत नाही, कारण पाहण्याची दृष्टी आली नाही म्हणून दिसत नाही. आणि संताजवळ दृष्टी आली म्हणून दिसते. आणि आपल्याला जसं दिसते तसं म्हणून जग हसते. म्हणजे अज्ञान आहे. अजून ज्ञान नाही आलं, अजून मी शहाणा नाही झालो, अजून अक्कलदार याची आहे म्हणते कोणी कोणी. समोर ते दाता आले, अक्कलदार शेवटी येत असते, माहित आहे. शेवटी ते अक्कलदार याच्या वेळेला भक्कम त्रास होते. लक्षात आहे? आणि खरोखर ते अक्कलदार होय का? पण असे जुने लोक म्हणते. लक्षात आलं? मग हे अक्कल केव्हा येते? ज्या वेळेला अस्सल ज्ञान सापडेल तेव्हा अक्कल येते. नक्कल न तुम्हाला भ्रम तयार होईल. आणि जास्त जगात नक्कल आहे आणि भ्रम तयार करण्याचं जास्त ज्ञान आहे. भ्रम उडून द्यायला होते. मनामध्ये असणारे भ्रम निघून गेले पाहिजे. यासाठी त्यावेळेला त्यावेळेची भक्ती, त्यावेळेचा इतिहास सांगतो. त्यावेळेला वर्णभेद होता. कोणता भेद होता? वर्णभेद. म्हणजे हे आम्ही उच्च, आम्ही उच्च. एक होता क्षत्रिय, कोण होता? क्षत्रिय. एक होता वैश्य, एक होता शूद्र, एक होता शूद्र. शूद्र म्हणजे खालच्या स्तराचे लोक. हो, त्याचं काम सेवा करणं, सर्व साफसूफ करणं, घाण काढणं, सर्व जे काही मेलेले ढोरं असो किंवा काही असो ते साफ करणं, संडास साफ करणं, हो कोणतेही घाण साफ करणं, वास्तविक काम उच्च आहे. साफ करणं, गंदगी साफ करणारा माणूस तो काही खालच्या स्तरात आहे का? जे स्वच्छ करतो तोच खरा शूद्र. खरा कोण आहे? जो स्वच्छ करतो, स्वच्छता राखतो, पण कमीपणा घेत नाही. त्या ठिकाणी त्याला लहानपणा वाटत नाही. कोणतंही काम करण्यात तो पुढाकार घेतो, त्याला लाज वाटत नाही. कोण काही म्हणा, मला काही करायचं नाही, मला जे करायचं आहे ते मी समजून घेतो, करतो. ज्याला कमीपणा वाटत नाही, लाज वाटत नाही काम करण्यात, तो आहे शूद्र. लक्षात आलं? हा, उच्च काम करून घेतो तुमच्याजवळ, उच्च दर्जावाला. जीभ हलवली, ऐ ते उचल, हे कर, ते झाड, ते फेक, ते उपाट. उच्च म्हणजे मेंदूले म्हणलेलं आहे उच्च. आणि वैश्य म्हणजे वाणीले म्हणलेलं आपल्या. तुमच्याजवळ कामं करून घेण्यासाठी ही वाणी असते. ती वाणी तुमच्याजवळ, या वाणीतून तुमच्याजवळ काम करून घेतो, ते वैश्य म्हणजे वाणी आहे. व्यवहार वाणीनं होतो. व्यवहार काय नव्हते? देणं घेणं काय नव्हते? विचाराचा आदान प्रदान काय नव्हते? वाणीनं होते. आणि कोणताही प्रश्न उत्तर काय नव्हते? वाणीनं होते. हे सर्व काही वाणीनं होते. वाणी म्हणजे वैश्य. लक्षात घ्या, पुन्हा मी सांगणार नाही नेहमी नेहमी. हा, शूद्र म्हणजे, लक्षात आलं? भुलले का? क्षत्रिय म्हणजे माझं रक्षण करणारा. क्षत्रिय कोण आहे? आपल्या शरीराने या हाताने ओढलेला आहे. कोणी मारायला आला तर आपण काय करतो? लागलं नाही पाहिजे म्हणून, याच्या डोळ्यावर आली नाही पाहिजे सुरी म्हणून, हे क्षत्रिय आहे. लक्षात आलं? समजून घ्या. आणि वैश्य म्हणजे वाणी, बुद्धी म्हणजे उच्च, आणि शूद्र म्हणजे नीच समजल्या जाते. वास्तविक पाहता ते खरे स्वच्छता करणारे आहे. म्हणून उंबरट्याची कैसे शिहू आम्ही जातीहीन, उंबरट्याची कैसे शिहू रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे पायरीची होऊ दंड गावोनी अभंग,
नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग हे नाथा घरी नाते माझा हे अबीर अभंग चोखा मेळाचा आहे. कोणाचा आहे? संत चोखा मेळाचा अभंग घेतला आपण आज. लक्षात घ्या, सगळ्यात त्या काळात मंदिरात येऊ देत नव्हते. जे हलक्या जातीचे लोक आहे असं भेद होता त्यावेळेला. आता नाही राहिला भेद, पण त्यावेळेला भेद होता. हलक्या जातीचा माणूस दरवाजाच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर होता, अंदर येऊ देत नव्हते. म्हणून चोखाम्याने सांगितलं काय, त्या अभंगात ते बनत आहे, व्यक्त करत आहे त्याचा भाव. उंबरठ्याची कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू, रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही दीन. रूप तुझे हो. आता पायरी पशीत येऊ देत नाही तर देव दिसेल का? पण देवाबद्दल भाव आहे, श्रद्धा आहे. मंदिरात आला, देवा मला बंधन आहे, मी येऊ शकत नाही, पण तुझं रूप जरी दिसलं नाही तर माझा भाव तर आहे ना, तुझ्यावर माझा भाव आहे. हा, म्हणून आम्ही भानगडी न करता, प्रतिकार न करता, हो आहे त्या स्थितीत त्या पायरीपाशी आम्ही तुझा अभंग गाऊन दंग झालो. पायरीशी होऊ दंग गावोनी अभंग, पायरीशी होऊ नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग. हे अबीर नाथा घरी हो. हे देवा, हे भगवंता, आम्ही जातीहीन आहोत आणि त्याच्यात आम्ही काही परिस्थिती नाही. दिल्या कामाचे दिल्या भाकरीचे आहो, दिल्या कामाचे दिल्या भाकरीचे आहो. आमची ताकद त्यापर्यंत येण्याची पोचत नाही. बुद्धीनं हीन, बुद्धीनं आम्ही दीन आहोत आणि परिस्थितीने दीन आहोत, जातीनं हीन आहोत. म्हणून आम्हाला पायरीपर्यंत उंबरठ्याच्या पलीकडून मला तुमचं दर्शन घ्यावं लागते. हा तरी देवा मी तुला मनाभावापासून तुझा अभंग, तुझं भक्ती, तुझं भजन गातो. पायरी पशिकवून होत नाही आणि पायरी पशीन सुद्धा मी अभंग गायल्याशिवाय राहणार नाही. हे संत चोख्या मेळाचा अनुभव आहे त्या काळचा, आपला नाही, त्या काळचा. हो, मग त्याला वाटलं आता मंदिरातली बंदी आहे, पायरीपाशी जाऊ देत नाही, अंदर जाणं दूरच राहिलं. मग मग वाळवंटात कोणी म्हणाल का आपल्याला काही? हे येऊ नको असं कोणी म्हणाल का वाळवंटात? वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंगणाव, निसंग त्यालाच नाम घेऊ होऊनी निसंग, नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग. नाथा हे अबीर उधळीत रंग, नाथा घरी
पंढरीनाथ हो. दुसरं चरण वाळवंटावर आले. कसं आलं? जिथं विरांग म्हणजे काय वाटते? काय वाटते वाळवंटात गेल्यावर? दूरदृष्टी फेकली तरी रेतीच रेती आहे की नाही. कोणी आडवा येत नाही. इथं काहून आला म्हणत नाही. ती जागा देवा तुझीच आहे. हे वाळवंट तुझाच आहे आणि या ठिकाणी आम्हाला कोणी रोखू शकत नाही. मग कोणी तिकडे येऊ देत नाही. म्हणजे वाळवंटात काला होत असते. आता पंढरपूरला कुठं होते? वाळवंटात. हे काला वाळवंटातला चोखामयानं सुरू केला. लक्षात घ्या. अंदर भगवंताच्या दरबारात परवानगी नव्हती. आत जाण्याकरता बंदी होती. त्याला वर्णभेद होते. त्याच्यामुळे भक्ती त्यावेळेला त्या संतांना अभंग लिहिलेला त्यावेळेचा अनुभव या चोखामयानं सांगितला की या अभंगात आहे. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. तिथं कोण म्हणणार आहे? किती नाचा, किती गायन करा. तिथं ना उंबरठा, ना दरवाजा, ना मंदिर. मंदिरही नाही, दरवाजा नाही, उंबरठा नाही आणि तिथं पुजारी नाही तिथं कोणी. तिथं एकच आहे. पण वाळवंटाचा अर्थ समजला का? वाळवंट म्हणजे काय? वाळवंट म्हणजे वैराग्य. वाळवंट म्हणजे हा वैताग आणि वैराग्य दोन आहे बरं. काही जण संसारात काही हाडस निडस झालं की जाते धामावर. राग शांत होईपर्यंत ते म्हणतं मी वैराग्य आलं. ते वैराग्य नव्हे, वैताग होय. वैतागून इकडे आला, कंटाळून आला. जाऊ द्या पिढा म्हणलं की 4 दिवस आता फिरूनच येतो. जाऊ द्या कोणत्यात येते है की नाही. हे वैताग. पण संताला वैताग नाही, वैराग्य असतं. आणि वैराग्याचं प्रतीक म्हणजे वाळवंट. वाळवंटात किती रेती आहे? रेतीचे कण किती बारीक आहे? किती आहे सांगा ना. केवढा आहे रेतीचे कण आहे ना. तर ते एकमेकाला धरून आहे की सोडून आहे? चिटकून आहे का? त्याला अलग काढतो म्हणलं तर अलग होते. जसं माती एकमेकाला पकडते, रेती पकडते का एकदम? नाही पकडत. म्हणजे आम्ही सगळे एकमेकाला धरून आपण निसंग झालेला आहो. आम्ही आमचं अस्तित्व विसरून गेलेलो आहो. कोणत्याही प्रकारचा मोह लोभ आमच्यात नाही आहे. फक्त एक तत्व नाम रूढधरी मना हरीशी करुणा. आम्ही एक तत्व जाणलेलं आहे आणि प्रत्येक कणाकणामध्ये भगवंत आहे. प्रत्येक कणाकणामध्ये भगवंत आहे आणि तो भगवंत सर्वांमध्ये असून विरक्त आहे. कसा आहे? विरक्त. वाळवंट म्हणजे विरक्तीचं प्रतीक आहे. हो, त्यागाचं प्रतीक आहे. त्याग. हो, हे वाळवंट म्हणजे त्याग आणि विरक्तीचं प्रतीक आहे. आम्ही एकमेकाला सोडलं नाही पण चिटकलोही नाही. सोडलंही नाही म्हणजे कण म्हणते वाळवंटाचे. आम्ही एकमेकाला सोडलंही नाही आणि चिटकलोही नाही पण एकमेकाला धरून आहो. याले म्हणते वाळवंट. लोक ते वाळवंट पकडतील. पण खरा वाळवंट संतानं सांगितलेलं आहे. वैराग्य त्याग याला वाळवंट म्हणजे. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाच. मला माहित घ्या. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, होऊन निसंग नाता घरी. हे अमीरा उदारित रंग. तिसरं शेवटचं आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्र
संत गोळा होती, संत गोळा होती, चोखा मने नाम घेऊ, चोखा मने नाम घेऊ, होऊनी अनंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी हे अबिरा उधळीत रंग, हो चोखा म्हणे नाम घेऊ, चोखा म्हणे नाम घेऊ, होऊनी निसंग. निसंग म्हणजे समजला, निसंग म्हणजे काय? ज्याला देहाचं भान नाही, ज्याला प्रपंचाची पर्वा नाही, हा त्याला जीवाची पर्वा नाही, देह जावो अथवा राहो पांडुरंगी त्याला म्हणते निसंग. लक्षात आलं? म्हणजे आम्ही आमचा देहभाव विसरलो आणि आम्हाला मनाला निसंगत्व आलं. कारण काय? अंतरंग फुललं म्हणून निसंग झालो. काय झालं? बहिरंगात राहिलोच नाही, आम्ही अंतर्मुखी अंतरंगामध्ये समरस झालो. त्याच्यामुळे आम्हाला निसंगत्व आलं. जगात राहून जगात नाही, जगात असून जगात नाही, जगात नसून जगात आहो, जगात असून जगात आहो, जगात नसून जगात. समजलं का अर्थ? म्हणजे या जगात असूनही आम्ही नसल्यात मध राहू, आणि असून आम्ही तर आहोत, जगात तर आहोत, पण असून आम्ही नाही, असून आम्ही नाही. जे दिसते ते आम्ही नाही. तुम्ही ज्या डोळ्यानं पाहता तो मी नाही, तुम्ही जे मला जे समजता नाव रूप ते मी नाही, हे शरीर दिसते ते मी नाही. अंतरंगामध्ये आम्ही रंगलेलो आहो. तो रंग पाहिजे. कोणता रंग? हा, अवघा रंग एक झाला. येते का? रंगी रंगला अभंग, अवघा रंग एक. अंगी रंगला भंग, अवघा रंग. जाऊ द्या, जाऊ द्या. काय काय भजन मला माहित नाही, आपोआप येते वेळेवर. ते पांडुरंग म्हणते हे घे नाही इथं, कुठं चालला तिकडे, आतून सांगते. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला भंग. लक्षात आलं? म्हणजे रंग कोणता? हिरवा. कोणता रंग? पिवळा, पांढरा, गुलाबी, नारंगी, लाल, हे रंग होय का? काय रंग कोणता? हे बाहेरचे रंग सांगितलेच नाही. हो, म्हणून नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाय उधळीत. तो रंग कोणता उधळला? आम्ही निर्गुणाचा रंग उधळला. कोणता? आणि तो निर्गुणाचा रंग अंतरंगातून उधळावा लागते ना, अभंगातून. अंतरंगातून जे अभंग आहे, अंतरंगात लगेच पट्टी धरा लागते. माईक ना माईक. सर्व जंग चाललेला आहे आपल्या बुद्धीवर, मनावर. जंग आहे, भ्रम आहे, आसक्ती आहे, विकल्प आहे, विषय आहे. हे जंग धुवून काढावं लागते. ज्ञानेश्वराना धुताला कर्म जंग, धुताला कर्म जंग,
देवाना नामदेवाना पावन केलं अंग, नामदेवाना पावन केलं अंग, डोलतो पांडुरंग. हो समजला का रंग? कर्म जंग गेला पाहिजे आपल्या बुद्धीचा मनाचा जंग जे आहे ते काढून टाकायसाठी हे सत्संग. कायसाठी? याच्यातला जंग काढून टाकायचा आहे, याच्यातला भ्रम काढून टाकायचा आहे, याच्यातले कल्प विकल्प संशय भ्रम हे जेवढे काही मनाले बुद्धीले लागले हे घासून काढण्याकरता, हे आपल्या अंतरंगाला स्वच्छ करण्याकरता अभंग आहे. आणि ते अंतरंग स्वच्छ करण्यासाठी सत्संग आहे. काय या ठिकाणी तुमचे भ्रम उडून जाईल, आसक्ती कमी होईल, या ठिकाणी तुमचा कोणतं अज्ञान राहणार नाही. तो प्रत्येक गोष्ट समजायला लागल, उमजायला लागल, कुठेही फसणार नाही आणि कुठे एकदम अधीन होणार नाही. म्हणजे त्याच्याजवळ पारखण्याची बुद्धी येते, ओळखण्याची कला येते आणि निरीक्षण परीक्षण केल्यानंतर आपण कुठं फसणार नाही. भगवंत सावध करतो. सावत्या म्हणजे सावध करण्याकरता आहे आणि सावध होण्याकरताच आपल्याला सत्संग आपण कशा करता येतो की आपल्यात असे भक्कम वर्षाचा जंग आहे, जन्मोजन्मीचा जंग आपल्यासोबत घेऊन आलेला आणि जंग घासल्यानं निघत नाही. निघते का? साईन पेपर घ्या घासा बरं, निघते का जंग? त्याला इस्त्यात टाका लागते. काच्यात त्याला टाका लागते, इस्तू पेटवा लागते. त्याच्यात ते लोखंड घातलं की सगळं जे काही कच्चं आहे, कच्चेपणा, ते कच्चेपणा निघून जाते आणि आतलं जे काळं लोखंड जे आहे खरं, जे लाल तंबोर होऊन येते आणि ते प्युअर, ते अग्नीतून सगळा भ्रम, सगळा जंग, सगळा पळून गेला, निघून गेला आणि तो कसा झाला? स्वच्छ झाला. म्हणजे हे भक्ती म्हणजे भट्टी, भक्ती म्हणजे भट्टी, भट्टी म्हणजे अग्नी, हे अग्नी म्हणजे परीक्षा. ही अग्नी परीक्षा प्रत्येक जीवाची होत आहे, होणार आहे. आणि त्यातून तुम्ही जर भगवंताला धरून असले, नामाले धरून असले, सत्संगाले धरून असले तर तुम्हाला काही होणार, चटके लागणार नाही. त्याच्यातून उलट उज्ज्वल स्वरूप येईल, दिव्य स्वरूप येईल. पण अग्नी परीक्षेतून गेल्यानंतरच लोण्याचं तूप तयार होते. कशातून गेल्यावर? अग्नी परीक्षा झाल्यावर खरं तूप कधी तयार होते? अग्नीतून गेल्यावर त्याचा सुगंध सुटते. ते सत्य काय ते सांगते आपल्याला नाकातून की जमलं आता, हे प्युअर आहे की नाही? म्हणजे अग्नीतून गेल्यावर लोण्याचं तूप होते. अग्नीतून गेल्यावर सोनंही बी कच्चा आहे की पक्का आहे समजते. आणि अग्नीतून गेल्याशिवाय गाडगं कच्चा आहे की पक्क समजत नाही. हा अग्नीतूनच जावं लागते. आणि सर्व संतांची अग्निपरीक्षा झालेली आहे. त्या काळात संताला कोणी चांगलं म्हणलेलं नाही, त्या काळात संताला भीक वाढलेली नाही, त्या काळात संताला अंगणात येऊ दिलं नाही, त्या काळात त्याच्यावर निंदा करत त्यांना गोटी सुद्धा मारले, संतांच्या अंगावर चपला मारल्या, हाकलून दिलं. एवढा अपमान घेणारे संत आहे, लक्षात घ्या. हे सर्व काही पहिल्या काळात घडून गेलेलं आहे आणि त्या अभंग रूपानं आपल्या ठिकाणी ते आपल्याला सांगत आहे आणि ते साक्ष देत आहे. नाथाचा पुरावा घेऊन संत चोखा वेळा. चोखा म्हणजे काय? चाखा, जिभेवर घ्या, रुची घ्या. या भजनाची रुची पाहिजे, गोडी पाहिजे जिभेला आपल्या. त्यावेळेला मग ही गोडी अवीट असते भजनाची. हा खाण्याची गोडी अवीट नसते. एक लाडू खाल्ला आवडीनं खाते, दुसरा येऊ दे म्हणते, तिसरा बस होते, चौथा नाक फोडते. अरे नाही म्हणतो ना, पाहिजे नाही. म्हणजे गोड किती खाल्लं त्याचा वीट येते. पण अभंगामध्ये जे गोडी आहे हे ऐकतच राहा वाटते. 2 तास गेले तरी अजून कोणाला वाटते चालू द्या.
याचा वीट येत नाही, याचा काही कंटाळा येत नाही, त्याला म्हणते गोडी. हा तुझ्या त्या ठिकाणी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे कामाना दे, अमृताहुनी गोड. चोखा म्हणजे गोडी, चाखरे म्हणजे गोडी. म्हणून चोखा अनुभवातून बोलत आहे, म्हणून त्याचा एक एक शब्द तोला मोलाचा आहे. कारण त्याने याचं गूढ जाणलेलं होतं, मूळ जाणलेलं होतं, आणि त्याच्यामुळे त्याच्या मुखातून राग नाही आला, त्यानं कोणाचा अपमान नाही केला. तो त्यानं सहनशीलता ठेवली, सहनशीलतेचा सागर बनला. कोण? चोखा मेळा. आणि शांत राहिला, तीव्रता येऊ दिली नाही, आणि कोणी काय म्हणते याच्यावर भान नाही. खऱ्या अर्थानं तो विरक्त झाला, वाळवंटासारखा. अशा चोखामेळा खरोखर धन्य झालेला आहे. आणि चोखामेळा सांगतोय की नाथाच्या घरी प्रत्यक्ष भगवंत येऊन 12 वर्ष तपश्चर्येतून त्याच्या घरी कावडीनं पाणी भरतो. असा माझा पांडुरंग आहे, त्याला कोणाचा भेद नाही. तो अद्वैत आहे, तो अगोचर आहे, तो अविनाशी आहे, तो अखंड आहे, तो अद्वितीय आहे. असा माझा पांडुरंग आहे. म्हणून त्याने सांगितलं की नाथाच्या घरी मी का नाथाचं नाव घेत आहो की नाथ धनानं श्रीमंत होते. लोक धनानं श्रीमंत जरी असले पण मनानं श्रीमंत झाले पाहिजे. भक्कम पैसे आहे, कोट्यावधी पडून आहे, ह्या कुठं संपत्ती आहे पत्याला पत्ता नाही, पण कोणाला द्यायची इच्छा, कोणाला दुःखात मदत करण्याची इच्छा नाही. दया क्षमा शांती तिथं नाही. द्यायला भक्कम आहे पण द्याव नाही वाटत, त्याला श्रीमंत म्हणता येते का? मनानं श्रीमंत पाहिजे. तसे आपल्या भक्तात मनानं श्रीमंत आहे. मला मनानं श्रीमंत असणारे लोक आवडते. गठ्ठेच्या गठ्ठे पडून आहे पण कोणा समाजामध्ये किंवा सत्कार्यामध्ये, कुठं परमार्थामध्ये, सत्संगामध्ये त्यांची इच्छा होत नाही. ते दरिद्री आहे, गरीब आहे, देऊ शकत नाही. ते त्याला चिटकून आहे मोहाले, ते सोडत नाही. लक्षात घ्या, गेचुडासारखं रक्त पिते, ओढलं तर मुंडकं तुटल पण ते धन सोडत नाही मरेपर्यंत. असे लोकांची प्रवृत्ती आहे. अशा हे आपल्याच मनातले विकार आहे, आपल्याच मनातले विकल्प आहे. हे सर्व घालवण्यासाठी सत्संग आहे. यातून हे सर्व मुक्त कंठानं, मुक्त मनानं जो या भगवंताला परमार्थामध्ये सर्वांसाठी जो देतो तो झाला खरा श्रीमंत. आणि जे राखून ठेवतो द्याव नाही वाटत असून ते दरिद्री नाही राहिलं, दरिद्री. त्याला स्वतःही खाऊ शकत नाही, देव त्याला खाऊ देत नाही. हे लक्षात घ्या. असूनही त्याला खाता येत नाही. बिस्तरा असून झोप येत नाही, फोमची गादी असून झोप येत नाही. त्याला कारण काय? अरे तू भगवंताच्या ठिकाणी, भगवंताचं नाम तुला नाही, भक्ती नाही, दया नाही, दान नाही, धर्म नाही. आणि कलियुगात पहिले दान, पहिले आता या कलियुगात दानाले सगळ्यात महत्व आहे. नामदान, ज्ञानदान, रक्तदान, नेत्रदान, श्रमदान, दान सगळ्या प्रकारचं आहे. गोदान, भूदान, सुवर्णदान, देहदान. का धनच आहे का दान? भक्कम दान देता येते. पण दानाचे अनेक प्रकार आहे. हे सर्व आपण जर या कोण्या रूपानं आपण जर दान दिलं ते खरोखर
परमार्थमय जीवन खऱ्या अर्थानं झालं. अशा स्वरूपामध्ये भगवंत तिथं उगा नाही राहिला. जो नाथ, तो नाथ ज्या बाहेरचे जे काही बाहेर जे हरिजन लोक होते, गिरिजन, त्याच्या वडिलाचं श्राद्ध होतं नाथाच्या घरच्या. काय होतं? नाथाच्या घरी वर्ष श्राद्ध होतं आणि त्या श्राद्धासाठी निमंत्रण ब्राह्मणाला देत होते पहिले. आणि ब्राह्मण नाथाचे विरोधी होते, त्याला पटे नाही नाथाचं धोरण काय. आणि आपण याच्या घरी जाऊच नाही, याचे पित्र याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही, याच्या पित्र शांत होणार नाही. आपण जेवलो नाही तर हे पाप कोणाला लागल? नाथाला लागल. म्हणून त्याने जाणून बुजून काय केलं? नाथाची परीक्षा एवढी झाली की बोलायचं काम नाही. सर्व ब्राह्मण आणि त्यावेळेला जे आर्य होते त्यांनी बहिष्कार टाकला. त्यांच्या घरी अन्न सेवन करायचं नाही ठरवलं. आणि त्यावेळेला हरिजन गिरिजन रस्त्यानं चालले, रस्त्यानं सुगंध सुटला अन्नाचा, या सुगंध सुटला, घमघमाट सुटला. त्या दारापाशी हे हरिजन गिरिजन लहान पोरगं होतं. ते म्हणते, आई मला भूक लागली ग, किती छान वास आहे, मला भूक लागली, मला खायला पाहिजे आता. अरे बाबा, हे आपला अधिकार नाही, हे मोठ्याचं घर आहे, हे जरी एकनाथाचं घर आहे, त्याच्या घरात कसं जाता येईल आणि लगेच खायला कसं मागता येईल? हे शब्द कोण ऐकले? आईचे खिडकीतून एकनाथानं ऐकले. एकनाथाला वाटलं की ब्राह्मण यायला तयार नाही, पित्रावाले जेवायला तयार नाही. मग त्यानं दरवाजा उघडला, त्या पोराले त्याच्या आई वडिलाले सगळ्याला अंदर घेतलं आणि जेवायला बसवलं. हे पाहत होते, जे पारावर बसून पाहत होते. अरे 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 बाटलं, एकनाथ भांगला. एकनाथानं खालच्या वर्गाच्या लोकांना खाऊ घातलं. याचे पित्र आता तपते, पित्र यायचे सर्व आता नाचलं, याचं सगळं नाचलं असं म्हणून त्याची दौडी पिटवू लागले. आणि एकनाथाच्या मनात कल्पना नाही. एकनाथाला वाटलं की त्यांच्याजवळ दृष्टिकोन ती होती, गिरिजन हरिजनाची नव्हती. ते पाहत होते की हे मनुष्य आहे, या मनुष्यामध्ये माणुसकी आहे, याला जिव्हाळा आहे, प्रेम आहे, सहानुभूती आहे, आणि याच्यातही देव आहे आणि माझ्यातही देव आहे, सगळ्यामध्ये देव आहे. मग कोणाची वाट पाहायची आहे? ए गिरजे आण वाढ. सर्व पात्र वाढले आणि सगळ्या गिरिजन आले. त्या भुकेल्या मुलाले, आई वडिलाले लाज वाटे, बसावणे वाटे त्याले. तू बसा तर घरी. मोकळ्या मनानं पुरणपोळी जेव घातली म्हणलं. हो, मुलगा जेवला, आई वडीलही जेवले, सगळे तृप्त झाले. आणि हे खिडकीतून पाहायला आले, तांदळा चौकडी हे खिडकीतून पाहायला आली, गंमत पाहायला आले. आणि त्या ठिकाणी काय दिसलं माहीत आहे? काय दिसलं माहीत आहे का? त्या खिडकीतून पाहिलं तर याचे पित्र जेव्हा लागले एकनाथाचे, त्याचे पंजोबा, त्याचे आजोबा, ते त्या रूपानं आलते. कोण्या रूपानं? या रूपानं आलते. त्यानं पाहिल्याबरोबर पडदा बाजूला केला आणि पाहिलं तर बापरे, हे तर एकनाथाचा आजाव आहे, हे पंजाव आहे, हे तर हे आता कसे आले? हे तर आत जाताना दिसले नाही आणि अंदर कसे तयार झाले? मग हे सर्व पित्र खुश झाले, एकनाथाला आशीर्वाद दिला. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एकनाथ पास झाला, परीक्षेत पास. भगवंतच त्या हरिजन रूप घेऊन आलते, गिरिजन रूप घेऊन आलते. आणि त्या ठिकाणी श्रीखंड्या दारावर होता. श्रीखंड्या गंमत पाहा लागला होता. श्रीखंड्यानंच हे परीक्षा घेतली होती, लक्षात घ्या. श्रीखंड हा समजत होते पाणी भरणारा काम करी, म्हणून त्याच्यावर दुर्लक्ष ठेवलं होतं कोणी. पण श्रीखंड्या 12 वर्ष एकनाथाच्या घरी पाणी भरलं आणि त्याच्या दारी सेवा चाकरी करण्याकरता. म्हणून त्या ठिकाणी नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल नाथा घरी नाचे माझा. कुंडली कवरदा
माऊली ज्ञानेश महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवंत महाराज की जय परमहंस नेपाली महाराज की जय सिद्धाचार्य महाराज की जय साक्षी भगवंत महाराज की जय हे वाचून दाखवा ना, वाचवा. अक्षर मला ओळखू येणार नाही. हे पहा, ज्या भक्ताला काही अनुभव आला त्याने कागदावर लिहून आणलं. हे तुमच्या माध्यमातून लोकांना समजलं पाहिजे. मले रोप लावले भांबनगरीत, त्याचे नाव आहे भगवंत. त्याला फुटले दोन फांद्या, त्याला फुटले दोन फांद्या, सिद्धाचार्य साक्षी भगवंत. सिद्धाचार्यांनी वन औषधी, सिद्धाचार्यांनी अमृत पाजुनी संजीवनी दिनी समजा दुरुस्त केले. याचा महिमा आहे अगाध. साक्षी भगवंतानी बोध करून हो, पाजिले ज्ञानामृत बोधामृत, पाजिले अमृत बोध करुणी हो वाढीला वटवृक्ष. आहे ध्यानी मनी मूर्ती अशी ध्यानात, आहे माझ्या मनात, आहे माझ्या हृदयात. चला जाऊ भामनगरीत, हो मूर्ती पाहू नेपाली भगवंत. आणि याच हा चरणाशी विलीन अज्ञानी एकनाथ, त्याचं नाव एकनाथ आहे. चांगलं लिहिलं, त्याला काही वाटलं ते यायला त्यात लिहिलं. हे काही जोडाजोडी कविता नव्हे, ह्याला घडलेला अनुभव आहे. त्यांच्या हृदयात साक्षात्कार सकाळी ब्राह्मी मूर्ती त्यांना झालेला आहे. त्यावेळेला हे लिहिलं म्हणते, दिसलं ते लिहून टाकलं. आणि त्याची इच्छा झाली की अमरावतीहून ते मुद्दाम सत्संगातनी या ठिकाणी दाखल झाले. आणि इथं त्याच्या हे मुखातून सर्वांना ऐकवा अशी त्याची इच्छा होती. आरती योगी नेपाली भगवंत सारथी
कृष्ण भगवंता जय जय सद्गुरु परम सद्गुरु सोम सद्गुरु भगवंता हनुमंता हनुमंता पवन सूता भवल अंजनी सूता भगवंता भगवंता अंगुली नेपाली बंदना अहंकारं समर्पयामि आत्मस्वरूपम् अंतर्यामि त्रिगुणं निर्गुणं लक्ष्यं अलक्ष्यं हरि शांति सद्गुरु भगवंत महाराज परमहंस नेपाली सिद्धाचार्य सकल साधु संतन की नम पार्वते पते अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमो श्री ओम नमो श्री ओम नमो श्री ओम